मीन राशी 29 मार्च रोजी हा मोठा बदल होणार. चुकूनही दुर्लक्ष करू नका. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. मीन राशीच्या जातकांनो, आज 29 मार्च कॅलेंडरवरची ही केवळ एक तारीख नाही, तर तुमच्या आयुष्यातल्या एका मोठ्या वादळापूर्वीची शांतता आहे. आज तुमच्या नशिबात काहीतरी असं घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. आजचा हा बदल तुमच्या डोळ्यात पाणी आणेल की तुमच्या आयुष्यात सुखाची पहाट येईल. मी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तर सावध करण्यासाठी आले आहे. कारण कधी-कधी नियती आपल्याला संकेत देत असते आणि आपण त्याकडे दुर्लक्ष करतो. पण आज चुकूनही दुर्लक्ष करू नका. आजचा हा बदल तुमचा हा एक निर्णय चुकीचा ठरला तर कदाचित पुन्हा सावरण्याची संधी मिळणार नाही. तुम्ही तुमच्या आयुष्यात सध्या कोणत्या मोठ्या संकटातून जात आहात? खाली कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहून तुमची व्यथा मांडा. देव नक्कीच मार्ग दाखवेल. आणि हो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला एक असा उपाय सांगणार आहे जो तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करेल. मीन राशीची सद्यस्थिती. का आज मन इतकं जड आहे? मीन राशीच्या माझ्या मित्रांनो, आज 29 मार्च उजाडला आहे, पण तुमच्या मनावरचं मळभ अजूनही दूर झालेलं नाहीये. गेले काही दिवस किंबहुना काही महिने तुम्ही एका अशा चक्रव्यूहात अडकला आहात जिथून बाहेर पडायचा रस्ता सापडत नाहीये. तुम्ही कोणाचं काय वाकडं केलं होतं, हा प्रश्न आज तुम्हाला सतावतोय. तुम्ही तर नेहमी दुसऱ्यांच्या सुखात आपलं सुख मानलं. कोणाला मदतीची गरज लागली तर स्वतःचे खिसे रिकामे करून तुम्ही उभे राहिलात. पण आज जेव्हा तुम्हाला आधाराची गरज आहे, तेव्हा तुमच्या आजूबाजूला फक्त शांतता आहे. तुमच्या घरातली परिस्थिती, आर्थिक ओढाताण आणि त्यात भर म्हणून जवळच्या माणसांची टोमणेबाजी, यामुळे तुमचं हृदय आज पिळवटून निघतंय. रात्री उशिरापर्यंत जागून तुम्ही ज्या भविष्याची स्वप्न पाहिली होती ती आज धूसर होताना दिसतायत. तुम्हाला वाटतंय की देवाला तुमची हाक ऐकू येत नाहीये का? पण थांबा, आजचा हा 29 मार्च तुमच्या याच वेदनांचा हिशेब पूर्ण करायला आला आहे. 29 मार्चचा तो मोठा बदल, धक्कादायक सत्य समोर येणार. आजचा हा बदल तुमच्या आयुष्यातला एका टर्निंग पॉइंट ठरणार आहे. ग्रहांची चाल सांगतेय की आज तुमच्या आयुष्यातल्या एका गुप्त शत्रूचा किंवा अत्यंत जवळच्या व्यक्तीचा असा चेहरा समोर येईल जो पाहून तुम्ही सुन्न व्हाल. ज्या व्यक्तीला तुम्ही स्वतःचा आरसा मानलं होतं, तीच व्यक्ती तुमच्या पाठीमागे तुमच्याबद्दल काय बोलतीये हे आज तुम्हाला कळणार आहे. हे ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी येईल, राग येईल, पण हे सत्य स्वीकारणं गरजेचं आहे. हा बदल तुमच्या हिताचा आहे, कारण देव तुम्हाला त्या विषारी नात्यातून बाहेर काढू इच्छितो. आज एखादी अशी घटना घडेल जी तुम्हाला आर्थिक बाबतीत सावध करेल. कदाचित एखादा जुना व्यवहार किंवा गुंतवणुकीचा निर्णय तुम्हाला पश्चाताप करून देईल. पण हा धक्का तुम्हाला भविष्यातल्या मोठ्या संकटापासून वाचवण्यासाठी आहे. चुकूनही आज कोणालाही मोठी रक्कम उधार देऊ नका किंवा कोणाच्या सांगण्यावरून भावुक होऊन सही करू नका. कुटुंबातील कलह आणि नात्यांमधील दुरावा, घर की कारागृह. मीन राशीचे लोक कौटुंबिक असतात, घरासाठी सर्वस्व पणाला लावतात. पण आज 29 मार्चला तुमच्या घरातल्या वातावरणात एक प्रकारचा तणाव जाणवेल. जुन्या गोष्टी उकरून काढल्या जातील. ज्या चुका तुम्ही केल्याही नाहीत त्याचं खापर तुमच्यावर फोडण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबतचे मतभेद आज टोकाला जाऊ शकतात. तुम्हाला असं वाटेल की मी इतकं करूनही मलाच का बोलणी खावी लागतायत. तुमची मुलं किंवा घरातील तरुण मंडळी तुमच्या विचारांचा आदर करत नाहीत, असं तुम्हाला आज प्रकर्षाने जाणवेल. मनाची ही तगमग तुम्हाला आतून पोखरून काढेल. पण लक्षात ठेवा, ही वेळ वादाची नाही तर संयमाची आहे. आज जर तुम्ही स्वतःवर ताबा सोडू दिला तर नात्यात निर्माण झालेली ही दरी कधीच भरून निघणार नाही. शांत रहा, कारण शांतता हेच आजच्या वादावरचं सर्वात मोठं उत्तर आहे. करिअर आणि व्यवसायातील वळण, संघर्ष की संधी. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात तुम्हाला असं वाटेल की तुमचं अस्तित्व धोक्यात आहे. तुमच्या मेहनतीचं श्रेय दुसरं कुणीतरी घेऊन जातंय आणि तुम्हाला फक्त टीका ऐकावी लागतेय. 29 मार्चला मीन राशीच्या नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून काही कडू शब्द ऐकावे लागतील. व्यवसायात अचानक एखादा क्लायंट हातचा जाण्याची भीती वाटेल. पण हा बदल का होतोय? कारण तुम्ही एकाच जागी थांबला आहात. निसर्ग तुम्हाला सांगतोय की तुमची क्षमता यापेक्षा खूप जास्त आहे. आजचा हा अपमान किंवा हे अपयश तुम्हाला स्वतःची नवीन ओळख निर्माण करण्यासाठी प्रवृत्त करेल. आज सायंकाळपर्यंत तुम्हाला एखादा असा विचार सुचेल किंवा एखादी अशी व्यक्ती भेटेल जी तुमच्या करिअरला नवी दिशा देईल. हा बदल स्वीकारताना घाबरू नका, कारण मोठ्या यशाची सुरुवात नेहमी मोठ्या संघर्षातून होते. मीन राशीची न बोललेली वेदना.
माझ्या प्रिय मीन राशीच्या लोकांनो, 29 मार्चच्या या मोठ्या बदलामध्ये एक अशी गोष्ट घडणार आहे ज्याचा विचार तुम्ही तुमच्या उशाशी डोके ठेवून रडताना अनेकदा केला असेल. मीन राशीच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात एक असा गुप्त कोपरा असतो, एक अशी अधुरी इच्छा किंवा एक असं नातं असतं ज्याबद्दल ते जगाला कधीच सांगू शकत नाहीत. कदाचित तुमचं ते पहिलं प्रेम असेल किंवा एखादं असं स्वप्न जे पैशांच्या अभावी किंवा घरच्यांच्या जबाबदारीपोटी तुम्ही जिवंतपणीच मारून टाकलं आहे. आज 29 मार्चला नियती तुमच्या त्या जुन्या जखमेवर फुंकर घालणार आहे. तुम्हाला अचानक त्या एका व्यक्तीची आठवण येईल किंवा त्या जुन्या स्वप्नाशी संबंधित एखादी घटना समोर येईल. हा बदल तुमच्यासाठी खूप भावनिक असेल, कारण तुम्हाला जाणीव होईल की तुम्ही इतरांचे संसार सावरता सावरता स्वतःचं अस्तित्व कुठेतरी हरवून बसला आहात. कदाचित तुम्हाला जुन्या पत्रातली एखादी ओळ आठवेल किंवा जुना फोटो पाहून डोळे भरून येतील. पण हा अनुभव तुम्हाला तोडण्यासाठी नाही, तर तुमच्यातल्या त्या हरवलेल्या त्या व्यक्तीला पुन्हा शोधण्यासाठी आहे. आज स्वतःला माफ करा. ज्या चुका तुम्ही केल्या नाहीत त्याचं ओझं वागणं सोडून द्या. आजचा हा मोठा बदल म्हणजे तुमच्या मनातील त्या कैदेतून तुमची सुटका आहे. तुमच्या आयुष्यातली ती कोणती गोष्ट आहे जी तुम्ही कोणालाच सांगू शकला नाहीत? जर तुम्हाला हलकं वाटायचं असेल तर कमेंटमध्ये फक्त एक शब्द लिहा, मी समजून जाईन. कारण कधीकधी अनोळखी माणसासमोर मन मोकळं करणं जास्त सोपं असतं. भाग्योदय आणि विशेष तोडगा, अंधारानंतरचा प्रकाश. इतका संघर्ष आणि इतका मानसिक त्रास सहन केल्यानंतर आता फळ मिळण्याची वेळ आली आहे. 29 मार्चच्या रात्रीपासून तुमच्या भाग्यातले अडथळे दूर व्हायला सुरुवात होईल. पण त्यासाठी तुम्हाला तुमच्या मनातला द्वेष आणि भीती काढून टाकावी लागेल. एक विशेष उपाय, आज सायंकाळी तुळशीसमोर दिवा लावा आणि तुमच्या मनातली सर्व दुःख, सर्व वेदना ईश्वरासमोर मांडून टाका. आज कोणाशीही वाद न करता मौन पाळण्याचा प्रयत्न करा. तुमच्या राशीचा स्वामी गुरु आहे, त्यामुळे आज पिवळ्या रंगाचा रुमाल खिशात ठेवा किंवा कपाळाला केशर चंदनाचा टिळा लावा. हा उपाय तुमच्या भवती एक सकारात्मक ऊर्जा निर्माण करेल, जी तुम्हाला या मोठ्या बदलाला सामोरे जाण्याची ताकद देईल. मनातील शेवटची साध. माझ्या प्रिय मित्रांनो, आयुष्य खूप लहान आहे आणि त्यातली दुःख खूप मोठी वाटतात. पण लक्षात ठेवा, मीन राशीवर ईश्वराचा वरदा हस्त असतो. आज कदाचित तुमचं मन उदास असेल, डोळ्यात पाणी असेल, पण उद्याची पहाट तुमच्यासाठी आनंदाची बातमी घेऊन येईल. जर तुम्हाला आजचं हे भविष्य मनाला भिडलं असेल तर हा व्हिडिओ तुमच्या त्या प्रिय व्यक्तीला शेअर करा जिला आज आधाराची गरज आहे. चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपण नेहमीच असेच जोडलेले राहू. तुमच्या मनातील दुःख मला नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट वाचते आहे आणि तुमच्यासाठी प्रार्थना करते. पुन्हा भेटूया अशाच एका मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि स्मित हास्य कायम ठेवा. तर हे होतं आजचं मीन राशी भविष्य. आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जावो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.